जय भीम नमोबुद्धाय बघूया बातमीपत्रातल्या विशेष घडामोडी। सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। सांगोला येथे शुभव करियर अकॅडमीचे संस्थापक सावे गावचे सुपुत्र माजी सहाय्यक पोलीस आयुक्त माननीय भरत अण्णा शेळके यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन केले। यावेळी शुभव करियर अकॅडमीतील पोलीस भरती प्रशिक्षणासाठी असलेले असंख्य विद्यार्थी यांनी अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केले। भरत अण्णा शेळके यांनी अहिल्यादेवी यांच्या कार्याचा गुणगौरव विद्यार्थ्यांना सांगितला। यावेळी भरत अण्णा शेळके, अरविंदजी केदार, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष विनोद भैया उबाळे, प्रशिक्षक तानाजी बनसोडे, रवी प्रकाश साबळे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाबोधी महाविहार अधिनियम 1949 रद्द करण्याच्या मागणीसाठी आणि संघर्षकारी तथा आंदोलनकारी भंते विनयाचार्य यांच्या तात्काळ सुटकेच्या समर्थनार्थ बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे राष्ट्रीय अध्यक्ष भदंत हर्षबोधी यांच्या नेतृत्वात नागपूरच्या संविधान चौकात आज आंदोलन करण्यात आले। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून उपस्थित उपासक व उपासिकांना भंते हर्षबोधी यांनी मार्गदर्शन केले व बोधगया येथे सुरू असलेल्या आंदोलनावर सविस्तर चर्चा करत भंते विनयाचार्य यांची लवकरात लवकर सुटका झाली नाही तर संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला। नहीं, आंदोलन नहीं था। एक विनय चारा भंते जी के समर्थन में एक धरना प्रदर्शन था। हमारे मानकर साहब जो राष्ट्रीय प्रभारी है, हम भी राष्ट्रीय अध्यक्ष हैं और उनके सपोर्ट में ये एक दिन का धरना प्रदर्शन था। उनको बुरी तरह से फंसाया गया आंदोलनकारी द्वारा। माननीय आकाश लामा जी हो, प्रज्ञाशील जी हो, उनके साथ में जितने भी जो गठबाजी वाले रहने वाले लोग हैं, उन्होंने भिक्षु को नहीं फंसाना चाहिए और उनका ये गुरु है, वो ड्यूटी करता है। मैं तो बोलता हूँ गवर्नमेंट सर्वेंट, भंते जी नहीं, उन्होंने गवर्नमेंट सर्वेंट ड्यूटी चिवर उतार कर सर्वेंट ड्यूटी करना चाहिए। भिक्षु कौनते धर्म में है कि ड्यूटी करे? और हमारे लोग भी भावनात्मक है। बुद्ध जो PhD कर रहा, पढ़ाई के लिए पैसा देना और पढ़ाई करने के बाद ड्यूटी करते हैं, उसका समाज के लिए क्या योगदान है? बुद्ध का शांति का सामाजिक संदेश है, जनमानस के बीच पहुंचाने का भंते जी का काम है। और भंते जी ने जो नेतृत्व किया, भंते जी ने जो संघर्ष किया, अगर संघर्ष करने वाले व्यक्ति के साथ ऐसा दुर्व्यवहार होता, उसको जेल में डाला गया, ये दुर्भाग्यपूर्ण बात है। इसलिए हम लोग नागपुर के माध्यम से माननीय वामन मेश्राम जी के निर्देशन द्वारा इंटरनेशनल बुद्धिस्ट नेटवर्क के द्वारा उनको समर्थन का एक दिन का ये धरना प्रदर्शन था। आंदोलन जो धरना आंदोलन जो कर रहे हैं आप लोग, आपका ऐसा कहना है कि जो आकाश लामा जी है, इनमें आपका जो सहमति नहीं है? नहीं, मेरा तो शुरुआत से आकाश लामा और प्रज्ञाशील से विश्वास नहीं रहा, क्योंकि मैं आंदोलन का हिस्सा हूँ 92 से। तो जितना ज़्यादा मुझे जानकारी है वो आंदोलन के साथ था। प्रज्ञाशील, आनंद भंते जी, ससाई भंते जी, हम लोग साथ में ही थे, लेकिन सचिव बने 6 साल तक रहे, तब प्रज्ञाशील भंते जी को आंदोलन दिखाई नहीं दे रहा। आकाश लामा अभी 6 साल के बाद, 24 साल होने के बाद आकाश लामा को विश्वास में लेकर अपने प्रसिद्धि के लिए, धन संग्रह के लिए, समाज में प्रतिष्ठा के लिए, ये जो कुछ लोग समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा को जोड़ के आंदोलन कर रहे हैं, ये आंदोलन केवल हवा में है, वो चंदे धंधे में विस्तृत हो गया है। इसलिए आंदोलन की अभी कोई चर्चा नहीं। बुद्धगया में DM ने सबको उखाड़ के फेंक दिया है। तो ये बुद्धगया में जो 12 तारीख का जो एक रैली थी, उसको जो स्थगिति दी गई है, तो इसमें क्या लगता है? अगर ये अभी हमारे किसी चैनल ने पूछा है कि ये तो जब आकाश लामा ने स्थगिति ली तो किसी को विश्वास में लिया? इन लोगों को विश्वास में नहीं लिया, तभी ना 2 गुट हुए। ये कह रहे थे कि हमको विश्वास में नहीं लिया, हम आंदोलन करेंगे, सरकार जेल में डालेंगे। जेल में जाने के लिए तैयार है, तो बेचारा वो गया ना, जेल में गया कि नहीं? तो आप जो जेल में गया, जो क्रांति कर रहा है, उसके सपोर्ट में रहिए। क्या आखिर हवाबाजी करेंगे? हवा में तीर मारने से कुछ नहीं होगा। आकाश लामा भी कुछ नहीं, बोध गया से धरती से पेंडाल सब हट गया। सामने की भूमिका क्या रहेगी अभी? सामने की भूमिका अभी हम लोग दिल्ली में जा रहे हैं, कल जंतर मंतर पर प्रदर्शन है। 6 की मीटिंग है, 7 की मीटिंग है। 7 की मीटिंग में जो तय होगा वो सब मान्य होगा। विनय चार्य जी को अगर वो रिहा नहीं किया गया तो जेल भरो आंदोलन होगा। बुद्धिस्ट इंटरनेशनल पूरे भारत में जेल भरो आंदोलन करेगा। उनको रिहा कर दिए तो रिहा करेंगे तो भी आंदोलन चलेगा।
1 जुलाई को भारत माननीय वामन मेश्राम जी के नेतृत्व में, उनके निर्देश में जो तारीख पर हम लोग आंदोलन करेंगे। अब बहुत जल्दी अक्टूबर में कालचक्र मैदान में हमारा बहुत बड़ा शांति मार्च है, रैली होगा बुद्ध गया को लेकर। विनयाचार्य जी पर इनके जो कलम्स जो लगाए ये झूठे हैं और निर्धारित है, बेबुनियाद है। ये तो जानबूझ के साजिश के साथ उसको फंसाया गया है। उसमें आकाश लामा प्रज्ञाशील का ज़्यादा भूमिका है। रात के 11 बजे बैठ के 12 बजे रिपोर्ट लिखा, रात के 2 बजे उसको पुलिस वालों ने उठाया। आज तक के इतने वकील लग गए, अभी तक क्यों उनको रिहाई क्यों? तो बिहार में आप जान दीजिए ना, बिहार में अभी हम लोग आगे आए हैं तो अभी बहुत जल्द हो जाएगा। अभी ऐसा नहीं कि प्रशासन, बिहार का नीतीश सरकार, काफ़ी अभी चर्चा है। वकील साहब ने, जस्टिस ने उनको, पुलिस वालों को डायरी के लिए बोला। अब धीरे धीरे 4-5-6 केस है तो धीरे धीरे डायरी भेजते। अब 3 मर्डर, कंडेम ऑफ मर्डर का है, 901 लगा है, 909 लगा है, 109 लगा है, तो मर्डर का है। तो उसमें बेल चाह रहे थे लेकिन बेल कैंसिल हो गए। बहुत जल्द विनय चारा बाहर आएंगे और नागपुर की धरती पर उसका बहुत बड़ा सम्मान होगा। रायगड जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाचा कारभार पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या हाती आला आहे। पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर गुन्हेगारीवर लगाम ठेवण्याबरोबरच जिल्ह्यात शांतता, सुव्यवस्था व सुरक्षा राखण्यासाठी SP आचल दलाल यांनी योग्य व कठोर पावले उचलल्याचं पाहावयास मिळते। विशेष म्हणजे जिल्ह्यातील अवैध धंद्यांना त्यांनी लगाम घातलाय। अवैध धंदे बंद म्हणजे बंद अशी तंबी त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली। वसमत रोडवरील सुरेश भुमरे यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर केलेल्या विश्वासाच्या कामाची पावती दिल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले। आपण सर्वांनी पाहिलं 31 मे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त चोंडी इथे कार्यक्रमाला असताना माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील काम करणाऱ्या कार्यकर्त्याला देशात नंबर 1 असलेला पक्ष भारतीय जनता पार्टीने जिल्ह्याचं अध्यक्षपद दिलं। हा दिवस सर्वांसाठी भाग्याचा दिवस आहे। ज्या मातेने काशी ते कन्याकुमारी 29 वर्ष आदर्श असा राजकारभार केला, त्या मातेची 300वी जयंती संपूर्ण देशामध्ये आणि राज्यामध्ये गावागावात साजरी होत असताना जयंतीच्या दिवशी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळणे। आपण पाहिलं असेल, भारतीय जनता पार्टीमध्ये काम करीत असताना सुरुवातीला मी भारतीय जनता पार्टीमध्ये 2017ला मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला होता मुंबई इथे, आणि जिल्ह्यातले सर्व नेते मंडळी उपस्थित होते। सुरुवातीला पक्षाने मला जिल्ह्याची उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली होती भारतीय जनता पार्टी। त्यानंतर पाथरी विधानसभा आणि जिंतूर विधानसभेचं निवडणूक प्रभारी केलं होतं 19ला, आणि नंतर मी भारतीय जनता युवा मोर्चाचा जिल्हाध्यक्ष पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकार होती आणि मी युवा मोर्चाचा जिल्हाध्यक्ष होतो। आपण सर्वांनी पाहिलं असेल, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आंदोलन करणारा जिल्हा आणि रस्त्यावर उतरून काम करणारा जिल्हाध्यक्ष म्हणून, आणि आमची जी टीम होती सर्व पदाधिकाऱ्यांची, आम्ही अतिशय आक्रमकपणे आंदोलन केले। जवळजवळ माझ्यासही आमच्या सर्व सहकार्यावर 32 गुन्हे दाखल झाले त्या विविध आंदोलनाचे, आणि पक्ष सुद्धा गाव पातळीवर पोहोचण्याचं काम केलं। अनेक गावामध्ये शाखा ओपन केल्या, पंचायत समिती, जिल्हा परिषद सर्कल वाईज दौरा केला। नंतर पक्षाने जबाबदारी माझ्याकडे प्रदेश उपाध्यक्ष पदाची दिली। जिंतूर मतदारसंघात तर आमच्या भारतीय जनता पार्टीच्या आमच्या नेत्या मेघना दीदी बोर्डीकर साकोरे या उभ्या होत्या। वातावरण आपण सर्वांनी पाहिलं। असं वातावरण असताना सुद्धा 24 दिवस मुक्कामी दौरा हा जिंतूर मतदार आणि सेलू मतदारसंघामध्ये प्रत्येक गावागावात जाऊन प्रचार केला। परभणी विधानसभेत सुद्धा मित्र पक्षाचे उमेदवार उभे होते। दक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आमचे
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब असतील, कार्य अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील, परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री आमच्या नेत्या आदरणीय मेघनादिदी बोर्डीकर साकोरे असतील, बोर्डीकर साहेब असतील, संघटन मंत्री आमचे संजय भाऊ कोडगे असतील आणि जिल्ह्याची जी कोर कमिटी आहे त्या कोर कमिटीने ठरवून जिल्हा अध्यक्ष करण्याची जबाबदारी माझ्यावर केली। मी काम करणारा कार्यकर्ता आहे, ग्राउंड लेवलला काम करणारा कार्यकर्ता आहे। खरोखर भारतीय जनता पार्टी सामान्य कार्यकर्त्याला न्याय देते हे काल आणि अनेक घटनांमध्ये सिद्ध झालेलं आहे। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या विचारांची आजच्या पिढीला मोठ्या प्रमाणात गरज असून त्यांच्या आचार विचारांना आत्मसात करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन रुकडी ग्रामपंचायतीच्या सरपंच राजश्री रुकडीकर यांनी केले। त्या रुकडी ग्रामपंचायतीतर्फे आयोजित पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती कार्यक्रमात बोलत होत्या। प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात त्यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामपंचायत सदस्या श्वेता दाबाळे व पाकिजा मुलानी यांच्या हस्ते करण्यात आले। मागील निवडणुकीप्रमाणेच यावेळी सुद्धा राणा आणि खोडके हे दोन्ही आमदार मनपा निवडणूक समोर ठेवून एकमेकांना दोषारोप करून चर्चेत राहत आहेत। हे दोन्ही आमदार मनपा क्षेत्रात असूनही आजही नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला नाही। आजही स्वच्छता नसल्याने पावसाचे पाणी लोकांच्या घरात शिरते। अमरावतीचा विकास कसा व्हावा हे सोडून मूळ मुद्द्यांना बगल देत आहेत। विधानसभा निवडणूक आम्ही विकासाचे मुद्दे समोर ठेवून लढलो, थोड्याच मताने पडलो, पण आम्ही जमिनीवरचे मुद्दे आजही रेटत आहोत। नागरिकांनी या दोघांच्या वादविवादाला मनोरंजन म्हणून पाहावं आणि विकासाच्या मुद्द्यांवर भर द्यावा, असे मत माजी लेफ्टनंट कमांडर अलीम पटेल यांनी व्यक्त केले। जय हिंद। मैं अमरावती और बडनेरा की हमारी जनता के समक्ष कुछ बात रखना चाहता हूं। जैसा कि हम सब लोग जानते हैं कि महानगर पालिका जो इलेक्शंस है वो 3 से 4 महीने में होने जा रहे हैं और उसी से रिलेटेड आज मैं न्यूज़ देख रहा था इलेक्ट्रॉनिक मीडिया के अंदर, जिसके अंदर वो न्यूज़ में ये बताया जा रहा था कि आमदार रवि राणा और आमदार खोड़के इनके बीच में कुछ संघर्ष है, वाद विवाद है, जो भी है। मैं जनता से ये कहना चाहता हूँ कि अभी जितने इलेक्शंस हुए, चाहे वो लोकसभा इलेक्शंस हो, विधानसभा इलेक्शन हो या आने वाले महानगर पालिका इलेक्शंस, इसमें आपने एक स्ट्रेटेजी और एक पैटर्न देखा है इलेक्शंस का कि हमारे मुद्दों पे, जनता के मुद्दों पे कभी बात नहीं होती। ये जो जिस तरह की क्या जो स्ट्रेटेजी है, इसके अंदर स्थानिक मुद्दे और जनता के महत्वपूर्ण मुद्दे, उसके ऊपर से ध्यान हटाया जाता है और ये वाद विवाद में वो ध्यान लगाया जाता है कि किसने क्या बोला, किसने क्या बोला, उससे जनता को कोई लेना देना नहीं। लोकसभा के वक्त भी ये मुद्दे थे। लोकसभा में सबसे इंपॉर्टेंट मुद्दा था किसान आत्महत्या का, लेकिन वो कहीं डिस्कस नहीं हुआ, इलेक्शंस खत्म हो गए और वाद विवाद चलता रहा। उसके बाद में विधानसभा आई। विधानसभा में हमने मुद्दे रेस किए और जनता ने उसके लिए हमको वोट भी दिया और बहुत कम मार्जिन से हम हारे। और हमको ये भी मालूम है कि जो जीते हैं वो किस तरह जीते, जनता को भी ये जनता जानती है। मेरा ये कहना है दोनों से, आमदार रवि राणा से और आमदार खोड़के से, 3 साल से प्रशासक बैठा है महानगर पालिका के अंदर और इनडायरेक्टली आप कंट्रोल कर रहे हो, क्योंकि बडनेरा विधानसभा का क्षेत्र महानगर पालिका में आता है और अमरावती का भी पूरा क्षेत्र जितना है विधानसभा का वो महानगर पालिका में आता है। इनडायरेक्टली आप कंट्रोल कर रहे हो, मैक्सिमम कॉन्ट्रैक्ट्स आपके लोगों के पास में है। जनता क्यों परेशान है आज 3 साल से? आप सबसे पहले इसका जवाब जनता को दीजिए। 3 साल से सफाई से लेके सैनिटेशन, हेल्थ, सैनिटेशन, एजुकेशन, हेल्थ, जितने मुद्दे हैं किसी पे काम नहीं हुआ। आज की भी परिस्थिति ऐसी है कि थोड़ा सा भी बारिश हुई तो उसके अंदर अमरावती की पोल खुल गई। जितने बड़े नाले हैं, सीवेजेस है, गटर है, सब ब्लॉक है। पिछले 3 महीने में गर्मियों में अमरावती और बडनेरा क्षेत्र के अंदर हमने पानी की इतनी किल्लत देखी जो आज तक नहीं देखी। जो बेसिक एम्यूनिटीज है, जो बेसिक नेसेसिटीज है हमारी, जो महानगर पालिका क्षेत्र से है, चाहे वो पानी रहो, पीने का पानी रहो, बिजली रहो, हेल्थ, सफाई चाहिए हमको, उसके बाद में एजुकेशन चाहिए,
उसके बाद में आपका एम्प्लॉयमेंट, स्थानिक रोजगार, ये भी मुद्दा बड़ा है। इस चीज के ऊपर कहीं काम नहीं हो रहा है, प्रशासन वैसा के वैसा ही बैठा है और हम ये सब चीजें सफर कर रहे हैं। पिछले बार भी हमने डेंगू के भी पेशेंट्स देखे, मलेरिया के खूब सारे पेशेंट देखे और अभी फ्यूचर में अभी बारिश होने वाली है। मैं ये जनता से कहना चाहता हूं कि ये जो स्थानिक लीडर है, जो एमएलए बन के बैठे हैं, ये कब मुद्दों पे इलेक्शन लड़ेंगे और हमारे लिए कब काम करेंगे। मैं जनता से निवेदन करता हूं कि अब महानगर पालिका इलेक्शन कम से कम मुद्दों पे हो। जो वाद विवाद है, इट इज एन एंटरटेनमेंट, इसका जनता के मुद्दों से कोई लेना देना नहीं है। मेरे आपसे निवेदन है अमरावती और बडनेरा की जनता से, महानगर पालिका क्षेत्र की जनता से, कि अपने स्थानिक मुद्दों पे आप इलेक्शन लड़ाइए। अगर आमदार रवि राणा ने और आमदार खोड़के ने काम किया तो वह जनता के बीच में अपना काम लेके जाए, ना कि अपना वाद विवाद। आपके वाद विवाद से जनता को कोई लेना देना नहीं है, उससे कुछ हासिल नहीं। इसलिए मैं रिक्वेस्ट करता हूं जनता से कि आप मुद्दों पे इलेक्शन लड़वाइए, चाहे कोई भी पार्टी रहो, चाहे कोई भी लीडर हो, कोई भी लीडर हो जो कॉर्पोरेशन इलेक्शन लड़ रहा हो, उन सब से आप मुद्दों की बात करिए। आपके मोहल्ले के, आपके गली के, आपके सिटी के, आपके शहर के जितने मुद्दे हैं, आप उस पर बात करिए कि इस बार इलेक्शन होना चाहिए तो मुद्दों पे होना चाहिए। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। मंडळी, तुम्हाला फॅमिली सोबत चांगली वन डे पिकनिक करायची आहे का? मग आजच भेट द्या सातपुड्याच्या पर्वत रांगेत कोल्हार प्रकल्पाच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेलं श्याम लीला टुरिझम अँड रिसॉर्टला। पारंपरिक शेतकी संस्कृती आणि नाविन्यपूर्ण सेवा सुविधांचा अनोखा संगम, प्रशस्त फळबाग व शिवार फेरी, मुलांना एन्जॉय करण्यासाठी प्ले एरिया, विविध खेळ, स्विमिंग पूल, रेन डान्स, सेल्फी पॉइंट आणि बरंच काही। नाश्ता आणि चुलीवरील व्हेज नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद, राहण्याची ही उत्तम व्यवस्था। वन डे पॅकेज 699 पासून सुरू। लग्न, रिसेप्शन, वाढदिवस यासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करून मिळेल। अल्पावधीतच लोकप्रिय झालेले कृषी पर्यटन स्थळ श्याम लीला ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट। बुकिंगसाठी संपर्क मुक्काम तेलंखेडी, नवनाथ आश्रमाजवळ, पांढुर्णा रोड, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर। मोबाईल 7276366752 किंवा 9021433560। जय भीम इंडिया या बातमीपत्रात लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन नेटवर्क चॅनलने प्रसारित बातमीने प्रोत्साहित होऊन डॉक्टर DK सोनावणे, माजी न्यायाधीश, त्रिभुवन गुरुजी, शिंदे गुरुजी, अहिरे गुरुजी, शशिकांत गुरुजी व लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन नेटवर्क चॅनलचे प्रतिनिधी किशोर दानी यांनी भीमकन्या कुमारी साची अनंत धनसरे व तिच्या आई वडिलांचं फुलांचा गुच्छ व मिठाई देऊन पुन्हा एकदा सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। आज आपण सिद्धार्थ कॉलनीमध्ये आहोत आणि धनसरे साहेबांची मुलगी जी आहे तिने 95% मार्क मिळाले सांचीने। याच्या आधी लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलने तिची मुलाखत घेतली होती आणि त्या मुलाखतीला अनुसरून जज साहेबांनी ती मुलाखत लॉर्ड बुद्धा टीव्हीवर पाहिली होती बातम्यांमध्ये आणि त्यांना असं वाटलं, राहवलं नाही। त्यांनी मला फोन करून म्हटलं की मला कशाही परिस्थितीमध्ये सिद्धार्थ कॉलनीमध्ये येऊन त्या मुलीला प्रत्यक्षात भेटायचं आहे आणि हा योग आज त्यांनी जुळून आला। बाहेर भरघोस पाऊस पडतोय, अशा परिस्थितीमध्ये जज साहेब इथे पोहोचले। खरोखरच त्यांनी ह्या मुलीच्या पाठीवर जी कौतुकाची थाप मारली आहे ती एक प्रेरणादायक आहे आणि त्या मुलीने नक्कीच त्याची प्रेरणा घ्यावी अशी माझी इच्छा आहे। आता याच्या पुढे मी विचारतो तिच्या वडिलांना की साक्षी अभ्यास कशी करायची, त्याच्याबद्दल 2 मिनिटं बोला। तिचं नाव सांची आहे, लॉर्ड बुद्धावरती ते साक्षी झालेला आहे। सांची सकाळी 5 वाजता उठायची, 6:30 वाजेपर्यंत अभ्यास करायची आणि शाळेतून आल्यानंतर परत त्या अभ्यासाला बसायची। फक्त अभ्यास तिचा रात्री 11:30 पर्यंत चालू असायचा, परत सकाळी 5ला उठणं।
बेटा तू काय म्हणशील अभ्यासाबद्दल? पुढे काय करायचं इच्छा आहे? कॉमर्समध्ये इंटरेस्ट आहे, सो CA करणार आहे पुढे जाऊन 12th. ओके. पण मला एक सांग, तुझ्या घराच्या बाजूला हा एवढी गजबजलेली वस्ती आहे, याच्यामध्ये DJ लाऊडस्पीकर सगळे चालू असतात, याच्यामध्ये तू अभ्यास कसा काय केला? तुला काय त्याचा त्रास नाही होत नव्हता का? तसं काय नाही, फोकसने अभ्यास केला, बस लक्ष नाही दिलं. ओके. गुरुजी तुम्ही काय आशीर्वाद द्याल या प्रसंगी? तसं सांचीला याच्या अगोदर मी येऊन शुभेच्छा देऊन गेलो आणि सांचीचं धनसरे आणि त्यांचे आईवडील आणि सांची ह्या तिघांचं कौतुक करण्यासारखं खूप काही गोष्टी त्यांच्याबद्दल बोलण्यासारख्या आहे. परंतु आता आदरणीय जे साहेब आणि आपण हा सेकंड टाईम आपण लावडबद्दलच्या माध्यमातून आपण त्यांचा सत्कार करत आहे आणि सर्वात प्रथम मी तुमचं अभिनंदन करतो, कारण की समाजापर्यंत जो मेसेज जायला हवा तो आपला जो मीडिया हवा तो मीडिया आपल्याकडे नाही. आपण लॉर्ड बुद्धाच्या माध्यमातून आज हा मेसेज तुम्ही पूर्ण भारतभर दिलेला आहे आणि त्याचं कौतुक करून मी आदरणीय जज साहेब यांचं जी पार्श्वभूमी सांगितली ती पार्श्वभूमी सांचीने समोर ठेवून, कारण आपल्यासमोर एवढी मोठी व्यक्ती जी जज आहेत आणि त्यांचे आईवडील एक झाडू खात्यामध्ये असताना, रमाबाई कॉलनी स्लम एरियामध्ये असताना आज ते ॲडिशनल चीफ जस्टिस म्हणून महान जज झालेत. ते तसं आपण जे शिक्षण घेऊन आपल्याला जे मोठं व्हायचं असतं ते मोठं होत असताना त्याच्यासोबत मी सांचीला एकच सांगेल की आपल्या समाजाप्रतीही आपलं काही देणं असतं. शिक्षण फक्त हे आपल्यासाठी नसतं तर आपल्या समाजासाठी सुद्धा त्याचा उपयोग झाला पाहिजे आणि म्हणून सांचीने हे सर्व डोक्यात ठेवून स्वतःचा उदरनिर्वाहासोबत समाजाचं हिताचं पण काम तिच्या हातून घडावं हीच मी तिला ह्या प्रसंगी मी तिला मंगलकामना करतो आणि तिच्या कुटुंबाला शुभेच्छा देतो की तुमचा हा आदर्श घेऊन समाजातले अनेक स्लम एरियातले मुलं असतील किंवा समाजातले मुलं असतील, हा नक्कीच तुमचा हा लॉर्ड बुद्धाच्या माध्यमातून हा दिलेला मेसेज याचा हा खूप मोठा इफेक्ट आपल्या ह्या समाजाच्या मुलांवर होईल एवढं मी अपेक्षा व्यक्त करतो आणि लॉर्ड बुद्धाचे पुन्हा अभिनंदन करून मी तेच सांगतो. नमो बुद्धाय जय भीम. रवींद्र हरी शिंदे बोधाचार्य पण उपस्थित आहे, तर त्यांच्याकडनं आपण शुभेच्छा घेऊया. तर गुरुजी तुम्ही. सांची अनंत धनसरे, खरोखर या पोरीचं कौतुकास्पद की जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. ह्या मुलीचं आम्ही सगळे बौद्धाचार्य मिळून लॉर्ड बुद्धा चॅनेलचे दानी साहेब यांच्यासोबत आम्ही पुन्हा ह्या मुलीचा मोठा सत्कार, जंगी सत्कार आम्ही करणार आहोत आणि तो सत्कार करत असताना ह्या मुलीने पण समाजासाठी काही देणं घेणं असावं. डॉक्टर DK सोनवणे जे माजी न्यायाधीश आहेत, ह्या सरांनी मी उरणवरनं आलो आहे खरं म्हणजे, पण सरांनी सांगितलं आपल्याला मुलीचं सत्कार करायचंच आहे. मी खरोखर मला खूप अभिमान वाटला ह्या मुलीने इतकं चांगलं हिचं कसं कौतुक करावं माझ्याकडे शब्दच नाही आहे. तरी मी लॉर्ड बुद्धा चॅनेलच्या घरामध्ये एवढ्या छोट्याशा घरात बघा, कॅमेरा बघा, मारा जरा कॅमेरा मारा, इथे कॅमेरा दाखवा जरा, हे किती 10 बाय 10चं घर आहे. ह्या घरामध्ये त्यांनी अभ्यास करून ह्या पोरीने कसं यश संपादन केलं 10वीचं. खरोखर ह्या पोरीचं जितकं कौतुक करावं आणि हिच्या आईवडिलांचं जितकं कौतुक करावं तितकं फार कमी आहे. ह्या खरोखर आईवडिलांचा पण मी ह्या पोरीला आशीर्वाद देतो. भवतु सब्ब मंगलम रक्षन्तु सब्ब देवता सब्ब बुद्धानुभावेन सदा स्वस्ति भवन्तु ते. नमो बुद्धाय. जय संविधान. जय भीम. सर्वांना सप्रेम जय भीम. मी प्रथम माझं नाव सांगतो. माझं नाव डॉक्टर DK सोनवणे. मी माजी न्यायाधीश आहे आणि माझ्या शेजारी जी मुलगी उभी आहे तिचं नाव आहे सांची धनसरे. मित्रांनो, या ठिकाणी बौद्ध धम्माचे कार्य करणारे आमचे गुरुजी त्रिभुवनजी, शिंदे गुरुजी, आहिरे गुरुजी, शशिकांत गुरुजी आणि लॉर्ड बुद्धाचे दानी साहेब, मुलीचे आईवडील या ठिकाणी हजर आहेत. या ठिकाणी मी कसा आलो हे खूप महत्त्वाचं आहे, कारण एका
झोपडपट्टीमध्ये राहणारी मुलगी 95.40% मार्क मिळवून पास होते SSC, परंतु याची दखल मीडिया घेत नाही. परंतु लॉर्ड बुद्धाचे आमचे मित्र दानी साहेब यांनी या मुलीची मुलाखत प्रसिद्ध केली आणि ती मुलाखत मी जेव्हा पाहिलं तेव्हा मात्र मी स्वतःला ठरवलं, मी रोखू शकलो नाही की म्हटलं कुठल्याही परिस्थितीमध्ये जाऊन त्या मुलीला आपण एक प्रकारे तिचं अभिनंदन करावं आणि तिला प्रोत्साहन द्यावं. या उद्देशाने आम्ही इथे आज आलो. मुलगी असते, विद्यार्थी असतो, त्याला घडवण्यामध्ये त्यांचे आईवडील यांचं खूप मोठा सिंहाचा वाटा असतो आणि म्हणून आम्ही आज त्या विद्यार्थिनीसोबतच तिच्या आईवडिलांचा देखील या ठिकाणी सत्कार केला. छोटेखानी हा छोटेखानी सत्कार असून खूप मोठा सत्कार आहे, कारण लॉर्ड बुद्धाने या कुटुंबाला आज खऱ्या अर्थाने या भारतामध्ये प्रसिद्धी मिळवून दिली. कारण हे कोणालाही कळलं समजत देखील नसतं की सांची कोण आहे. आणि त्या ज्या शाळेतून शिकली, मला आनंद वाटेल की त्या शाळेमध्ये माझी 4ही मुलं शिकले. खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे. दानी साहेबांनी जे कार्य केले, खूप महत्त्वाचं कार्य केलेलं आहे. हा बेटा तुझा पहिला सत्कार नाही, तुझे सत्कार अजूनही आम्ही करणार आहोत. तर तुझ्या भावी आयुष्याला एक गुड विशेष देऊन मी या ठिकाणी थांबतो. सप्रेम जय भीम. सर, ह्याच उद्देशाने आपण समाजातील इतर मुलांना किंवा इतर विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल? आणि या अनुषंगाने मी जे काही ही आमची आंबेडकरी कन्या आहे, भीमकन्या आहे, असे अनेक विद्यार्थी जे अतिशय हलाखीमधून शिक्षण घेतात, अशा विद्यार्थ्यांना अशा मित्रांना मी एकच सांगू इच्छेन की बाबांनो, कृपया तुम्ही तुमच्या परिस्थितीचा भाव करू नका. कारण परिस्थिती जेव्हा तुम्ही सामना कराल त्याच वेळेला तुम्हाला यश मिळेल. आणि ह्या मुलीचं जे यश आहे, हे यश तुम्हाला प्रेरणादायी ठरेल अशी मला पूर्ण खात्री आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नांदेड जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त भगवान ढगे यांची महाराष्ट्र शासनाच्या वतीने विशेष कार्यकारी अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल ढगे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. ढगे यांनी गेल्या 40 वर्षांहून अधिक काळ सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. महाराष्ट्र सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची विशेष कार्यकारी अधिकारीपदी निवड केली असून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ढगे यांना नियुक्तीपत्र प्राप्त झाले आहे. मी भगवान ढगे, रिपाईचा केंद्रीय सदस्य आणि नांदेड जिल्हा अध्यक्ष. या निमित्तानं मी लॉर्ड बुद्धाच्या सर्व प्रेक्षकांना सविनय जय भीम करतो, नमो बुद्धाय करतो. भारतीय संविधानामुळं आज आम्हाला जो सन्मान प्राप्त या ठिकाणी होत आहे, मला गेल्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाला आणि शासन निर्णयाप्रमाणे पुरस्कार व्यक्तींना विशेष कार्यकारी पद देण्यात यावं अशी शासन निर्णयामध्ये GR मध्ये तशी तरतूद आहे. आणि त्या तरतुदीनुसार नांदेडचे जिल्हाधिकारी माननीय राहुल कर्डिले साहेब यांनी काल माझ्या विशेष कार्यकारी अधिकारी पदाची ऑर्डर काढली आणि काल मला ती प्राप्त झाली. या निमित्तानं कर्डिले साहेबांनी देखील माझं ह्या पदाबद्दल अभिनंदन केलं. त्याचप्रमाणे निवासी उपजिल्हाधिकारी माननीय महेश वडदकर साहेब, त्याचप्रमाणे तहसीलदार महसूल माननीय शहना लाड साहेब आणि मॅडम आमच्या या गृह विभागाच्या मुख्य, त्याचप्रमाणे पांचाळजी, या सगळ्यांनी मला हे पद मिळण्यासाठी फार मोलाचं सहकार्य केलं. त्याबद्दल मी जिल्हाधिकाऱ्यांचे आणि त्यांच्या टीमचे विशेषतः या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो. आणि मला माझ्यावरती कालपासून जो अभिनंदनाचा वर्षाव होत आहे, मला आमच्या लॉर्ड बुद्धा TVचे नांदेड जिल्ह्याचे प्रतिनिधी सदाशिवजी गच्छे, माझे मेहुणे प्रसिद्ध साहित्यिक राज गोडबोले, त्याचप्रमाणे
आमचे अशोकजी गच्चे, पुंडलिकरावजी कांबळे, भीमा खाडे, माझे दुसरे मेवणे विजयराव गोडबोले, या सगळ्यांच्या वतीनं कालपासून माझ्यावरती अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मी अतिशय भारावून गेलेला आहे, कारण आज माझ्यावरती शासनानं फार मोठी जबाबदारी दिलेली आहे. नागरिकांना रहिवासी प्रमाणपत्र देणे, ओळखपत्र देणे आणि शासनाच्या ज्या योजना आहेत, शासनाची जी कार्य आहेत, त्याच्यामध्ये पोलीस प्रशासनाला, जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावं, असे मला खूप सारे अधिकार आणि कर्तव्य मला बजावताना या ठिकाणी खूप मोठा आनंद होणार आहे की मला पुन्हा एकदा शासनानं जनतेची सेवा करण्याची संधी दिली. या निमित्तानं मी सगळ्यांना पुन्हा एकदा माझ्या वतीने मी सगळ्यांचे या ठिकाणी मनस्वी आभार मानतो. जिल्हाधिकारी कर्डिले साहेबांचे देखील विशेष आभार मानून इथेच थांबतो. जय भीम, जय संविधान. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. कोल्हापुरात कोरोनामुळे एका 75 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असला तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन कोल्हापूरचे पालकमंत्री आणि आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. 2 दिवसांपूर्वी कोल्हापुरातील CPR रुग्णालयात एका 75 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या कोल्हापुरात 6 पैकी 3घांच्यावर CPR रुग्णालयात तर अन्य 3घांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. मागील वर्षापेक्षा या वर्षाचा कोरोना अतिशय सौम्य असून याला नागरिकांनी भीती न बाळगता धैर्य आणि खबरदारी घ्यावी असे आवाहन आरोग्यमंत्री आंबेडकर यांनी केले आहे. गेल्या 8-15 दिवसांमध्ये याबद्दलच्या बातमी सगळीकडे येत आहेत आणि त्यामुळे साहजिकच सगळेच लोक थोडेसे पॅनिक होत आहेत. पण यापूर्वीसुद्धा सातत्यानं आम्ही सांगतोय की आरोग्य विभागाची यंत्रणा अत्यंत सज्ज आहे. यापूर्वी कोरोना नवीन होता त्यामुळे आपण सगळे घाबरलेलो होतो. आता कोरोनाला अतिशय चांगल्या पद्धतीने सामना करण्यासाठी एका बाजूला सर्व नागरिक आणि दुसऱ्या बाजूला आरोग्य यंत्रणासुद्धा अत्यंत सक्षम आहे. काळजी करण्याची कारण नाही. जी दुर्दैवानं पेशंट जो इथंसुद्धा ज्या पेशंटचं निधन झालं त्याला इतरही आजार होते. एकतर ते त्या इतर सगळ्या आजारांचा सुद्धा त्या सगळ्या घटनेपाठीमागचं मुख्य कारण तेही आहे. आणि आता आपण सगळेजण पहिली एक गोष्ट समजून घेऊया की कोरोना हे सौम्य लक्षण झालं. पूर्वीच्या काळातला कोरोना आणि आत्ताच्या काळातला कोरोना म्हणजे आत्ताचा जो आता सद्यस्थितीत आपल्याकडे जो कोरोना दिसतोय तो आपल्यासोबतच राहील. सर्दी, खोकलं, पडसं असं जसं की आपण म्हणतोय अशा सगळ्या आजारांसारखंच सर्दी फ्लूसारखंच हे सुद्धा आता कोरोना आपल्यासोबत राहील. यामुळं नॉर्मल माणसाला कुठलीही काळजी घ्यायची म्हणजे कुठलाही धोका नाही. फक्त इतकंच आहे की आपण थोडंसं जसं नेहमीच्या सगळ्या आजारांमध्ये काळजी घेतो असं पण घेऊया. पेशंटची संख्या मधल्या टप्प्यामध्ये जी जरी वाढलेली असली तरी आरोग्य विभागाची यंत्रणा एका बाजूला अतिशय सज्ज आहे आणि दुसऱ्या बाजूला सर्व नागरिकांनी सुद्धा प्रतिकारशक्ती स्वतःची इतकी वाढवलेली आहे की या सगळ्या कोरोनाला अतिशय व्यवस्थितरित्या आपण सामना करू शकू. या सगळ्याबद्दल आरोग्य विभागाच्या वतीनं संपूर्ण सूचना दिलेल्या आहेत. केंद्र शासनानं सुद्धा मध्यंतरी आम्हाला फक्त इतकंच सांगितलं, केंद्र शासनाच्या ज्या सूचना आहेत त्याच्यामध्ये याची लक्षणं सौम्य असल्यामुळं विनाकारण लोकांना घाबरवू नका, तर लोकांना वस्तुस्थिती सांगून फक्त काळजी घ्या असं आवाहन करा असं सांगितलं. तरीसुद्धा अगदी आपल्याकडे आता मागच्या सगळ्या अनुभवानंतर आपल्याकडे ऑक्सिजन प्लॅन्ट तयार आहेत, बाकीचे सगळ्या औषधांची SOP तयार आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटने यापूर्वी ज्या पद्धतीच्या सूचना दिल्या त्या सगळ्यांच्या माध्यमातून आरोग्य विभागाच्या प्रत्येक ठिकाणी सर्वच्या सर्व यंत्रणांसहित सज्ज आपण आहोत. परंतु या सगळ्या गोष्टींची आवश्यकता लागणार नाही असं मला विश्वास वाटतो. त्याच्या पाठीमागचं कारण इतकंच आहे की हा सौम्य लक्षण असणारा कोरोना असल्यामुळं आणि आमच्या सर्व नागरिकांची प्रतिकार शक्ती वाढलेली असल्यामुळं आपण सगळेजण याच्यामधनं अतिशय सही सलामत पुढे जाऊ. कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी सर्वांचे एकमत झाले आहे. येत्या 8 दिवसात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार असून सर्वांना विश्वासात घेऊनच हद्दवाढ करणार असल्याची
माहिती श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी माध्यमांशी बोलताना दिली. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी गेली काही वेळे सातत्याने हद्दवाढ समिती आणि हद्दवाढ विरोधी कृती समिती यांच्यात संघर्ष सुरू आहे. या पार्श्वभूमीवर न्यू पॅलेस येथे खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या पुढाकाराने बैठक संपन्न झाली. यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि दैनिक पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव उपस्थित होते. यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील हे सहभागी झाले होते. मात्र बैठकीला आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक उपस्थित नव्हते. प्रतिनिधी, शासनाचे प्रतिनिधी, लोकांमधले प्रतिष्ठित नागरिक असे सगळे मिळून आज तो हजर होते. काही मंडळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर होते. काही यांना संपर्क, 1-2 यांना संपर्क साधता आला नाही. हा गंभीर प्रश्न जो आहे तो कोल्हापूरच्या दृष्टिकोनातून काहीतरी सोडवणूक त्याची झाली पाहिजे, यात काही प्रश्न नाही. आणि त्यासाठी आता सगळे एकत्र या लागलेत. पण अजून सर्वांना विश्वासात घेऊन आणि सगळ्यांना बरोबर घेऊनच आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे, काही जरी झालं तरी. तर मला वाटतं आताच आमच्यामध्ये जे साधारण बोलणं झालं त्यात असं ठरलं की मुख्यमंत्र्यांची वेळ मागून घ्यायची आणि त्यांच्याबरोबर एक बैठक होईल पुन्हा एकदा म्हणजे आता होईल. आणि त्यासाठी जे कोण आता राहिले तिथं याचे प्रत्यक्षात त्यांनासुद्धा बोलवण्यात येईल. अशा तऱ्हेने सर्वांनाच विश्वासात घेऊन हा निर्णय घेऊन आणि शेवटी निर्णय घ्यायचा शासनाने याच्यावर गांभीर्याने निर्णय घ्यायचा आहे. तो ते घेतील लवकर. फक्त एक आपल्याकडनं आता त्यांना कळवायचं आहे की आपण आम्हाला सगळ्यांना बोलून घ्या आणि त्या बाबतीमध्ये निर्णय घ्या. महाबोधी मुक्ती आंदोलन हे आता नामांतर चळवळीसारखे अखंडपणे तेवत ठेवले पाहिजे असे प्रतिपादन प्राध्यापक सुकुमार कांबळे यांनी केले. कोल्हापुरातील विचारे माळ येथे महाबोधी महाविहार परिषद संपन्न झाली. त्यावेळी प्राध्यापक कांबळे बोलत होते. यावेळी ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने, लेखक मच्छिंद्र कांबळे यांची भाषणे झाली. यावेळी सध्याच्या गैरबोध प्रतिनिधींचे प्रतिनिधित्व काढून घ्यावे, विहाराची संपत्ती व देणग्यांचा वापर बौद्ध धम्म शिक्षण संस्कृतीच्या प्रचारासाठी करावा, महाबोधी विहार जागतिक बौद्ध पर्यटन स्थळ विकसित करावे, महाविहार बौद्धांच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवावे असे ठराव करण्यात आले. विचारपीठावर भंते सिरेसारो, रामचंद्र कांबळे, अमित नागटिळे, सुरेश दबडे उपस्थित होते. प्रास्ताविक रघुनाथ कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन सुनील सुशील कोल्हटकर यांनी केले. आभार अमित कांबळे यांनी मानले. नामांतरासाठी लढाई लढली पाहिजे. 14 वर्ष लढायची लढली, रात्ररात्र झाली समाजाची, घरदार उद्ध्वस्त झाली, पण चळवळ थांबलेली नाही. लक्षात घ्या. त्यावेळेस किती जातीवाद, म्हणजे कोजीराम कांबळे नावाच्या मांगाच्या पोराचा जो मृत्यू झाला तो लय गाजला. बळेसाहेब सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे टेंभुर्णीचे मांगाचं पोरग नामांतरासाठी लढत होतं. गावकऱ्यांनी त्याला गाठला आणि ते म्हटले, तू मांगाचा असताना ते भिंका म्हणतोयस, तू मांगाचा असताना मोर्चात का जातोयस? आणि म्हणून त्याला ताणून मारला. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. कोचीराम पुढे हे जातीवादी मागे, शेवटी कोचीराम सापडला. म्हणणार का जे हो म्हटले की हात तोडला, म्हणणार का जे हो म्हटले की दुसरा हात तोडला, म्हणणार का जे हो म्हटले की पाय तोडला, म्हणणार का जे हो म्हटले दुसरा कंदक करून कोचीरामला मारला. आणि तुरीचा हेल तुम्हाला दादा तुरीचं खेळत कळते, हे त्या हेलावर टाकून त्याला पेटवून मारला. तो मृत्यू एवढा गाजला, परदेशातून पत्रकार आले कोचीरामच्या आईची मुलाखत घ्यायला. मांगाचं पुत्र ते मांगाचंच होतं. पुत्र म्हटलं ना ते मांगाचं पुत्र होतं. स्तब्ध झाले पत्रकार. हा जो लढा आहे तो नामांतरासारखा लढला पाहिजे.
स्वतःची आहुती देण्याची चर्चा आता झाली पाहिजे. नाही बुद्ध म्हटले मरण तिथं आहेच की, जन्म तिथं मृत्यू ठरलायच की, काचे तर बांगल्यात राहून सुद्धा मरण येणारच आहे. काका हे बौद्ध राष्ट्र आहे म्हणून महाबोधी बौद्धविहाराची तर मुक्ती झालीच पाहिजे, पण ब्राह्मणाच्या ताब्यातून देश सुद्धा मुक्त झाला पाहिजे. याच्यासाठी आपण काय करणार? तिकडे आपलं दुर्लक्ष आहे, तिकडे आपलं दुर्लक्ष आहे. आपल्या इलेक्शनसाठी वोटिंगसाठी याचा आधार घेत आहे आणि यासंबंधी कोणताही कायदा रद्द करण्याची त्यांची मानसिकता नाही. आता महायुतीचं सरकार आहे, बऱ्याच वेळा मोठमोठी कामं केलीत म्हणून आपल्या तोंडाला पानं पुसली जात आहेत. हिंदूवीरचं स्मारक केलं, स्मारक आम्ही केलं, लंडनची जमीन घेतली, असे बरेच गोष्टी केल्या जातील, परंतु ते या सरकारवरती दबाव आणू शकतात, हा कायदा रद्द करू शकतात. त्यांनी तो करावा अशी आपली या परिषदेच्या वतीनं मागणी राहील. आणि एवढं सांगून मी माझा हा जो विषय आहे तो संपवतो. आपल्याला मान्यवरांचा ऐकायचं आहे. आपण या एंड पर्यंत, परिषदेच्या एंड पर्यंत आपण इथं सतत राहून हे ऐकावं आणि आपल्या भागात, आपल्या गावात, आपल्या शहरात, आपल्या तालुक्यामध्ये हा विचार घेऊन जावा अशी विनंती करतो. जय हिंद. JB मीडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.